राज्याभिषेक करायचा त्याला किती विधी पाहिजे, कशा प्रकारे करायचा? अहो गेल्या 200-300 वर्षात या देशामध्ये कोणी हिंदू राजाच बनला नाही. कसा करायचा राज्याभिषेक? शिवाजी महाराजांची मुंज झाली नव्हती, आता आली का पंचायत? मुंज झाली नाही आहे. आणि दुसरी अडचण अशी की मुंज ज्याची करायची तो ब्रह्मचार्य आश्रमात असावा लागतो. शिवाजी महाराजांची लग्न झाली होती, एक नाही तर अनेक लग्न झालेली होती. त्यांच्याजवळ 6 पत्नी राज्याभिषेकाच्या वेळेला हयात होत्या. इथे भोरजवळ एक किल्ला आहे केंजळगड, बाकी सगळा मुलूक आहे आपल्याकडे, पण तो अजून आदिलशाच्या ताब्यात आहे. तुम्ही राज्याभिषेकाची तयारी करा, पटकन जाऊन किल्ला घेऊन का. तो दिल्लीमध्ये बसलेला औरंगजेब असेल, विजापूरला बसलेला आदिलशाह असेल, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, या सर्व शत्रूंच्या कांठळ्या बसाव्या असा विलक्षण आवाज त्यावेळेला रायगडच्या मस्तकावरून दशदिशात निनादत होता. स्वर्ग सुखाचे पारडे शिवराज्याभिषेकासमोर ताडकन हवेत उडाले असते, असा होता या राज्याभिषेकाचा आनंद, असा होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. आणि औरंगजेबाने मरताना लिहून ठेवले, काय माझं दुर्दैव आहे, म्हणजे अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा मी शहनशाह आहे खरा, पण माझे शत्रू मला जास्ती आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात आणि माझी मुलं माझ्या मरणाची प्रार्थना करतात, यापेक्षा माझं दुर्दैव ते कुठलं. तसं म्हणतात, जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सरहद्द शोधायला आपल्याला लांब जावं लागलं नसतं, पाकिस्तानची सरहद्द तुमच्या आमच्या दारात आली असती. वसंत व्याख्यानमालेच्या या ऐतिहासिक व्यासपीठावरती बोलून या ठिकाणी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल संयोजकांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. ज्या वास्तूमध्ये आपण आत्ता उभे आहोत ती लोकमान्य टिळकांची वास्तू आहे आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये काय ताकद आहे आणि पारतंत्र्याच्या काळामध्ये देशाचं जागरण करण्याचं सामर्थ्य शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. हे पहिल्यांदा कुणी ओळखलं तर ते लोकमान्य टिळकांनी ओळखलं आणि त्यांनी शिवजयंतीला तर प्रेरणा दिलीच. महाराष्ट्रात शिवजयंती सुरू केली, पण त्याचबरोबर त्यांनी भारतात वेगळ्या प्रांतामध्ये केली. म्हणजे बंगालमध्ये शिवजयंतीचे उत्सव सुरू झाले आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं होतं जयतु शिवाजीमध्ये, मराठी रे साथीर आज हे बंगाली एक संगे चलो महोत्सवे साजी, मराठी रे साथीर आज हे बंगाली एक कंठे बोलो जयतु शिवाजी जयतु शिवाजी जयतु शिवाजी. अशा प्रकारचं काव्य त्या काळामध्ये बंगालीत लिहिलं गेलं. टिळकांचं शिवाजी महाराजांच्या वरती असणारं प्रेम इतकं विलक्षण होतं. एकच घटना सांगतो, 1906 साली जेव्हा शिवजयंतीचा उत्सव घेण्यासाठी ते रायगडवरती गेले, महाडला त्यांचा मुक्काम असताना पुण्यातून तार आली, लोकमान्यांचे चिरंजीव अत्यावस्था आहेत, आजारी आहेत, अशी ती तार होती. टिळकांनी सांगितलं, हातामध्ये आता शिवजयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे, तेव्हा आता पुण्यातून कुठलीही बातमी आली तर ती माझ्यापर्यंत पोचवू नका. मला वाटतं आपल्याला त्याचा अर्थ कळला असेल. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं महत्त्व ज्यांनी जाणलं होतं त्या लोकमान्यांच्या वास्तूमध्ये इथे बोलायला मिळतं आहे. 50 वर्षामध्ये जे काम त्यांनी करून दाखवलं ते अद्भुत आहे. इथं बसलेल्या कुणाला रक तुमच्या पणजोबांचं खापर पणजोबाचं नाव विचारलं तरीसुद्धा सांगता येणं अवघड आहे, परंतु जो नामचा नात्याचा, जो नामचा गोत्याचा, तो असा एक महापुरुष की ज्याची जयंती संपूर्ण भारतभर साजरी होते. अनेकदा असं होतं की इतिहासामध्ये मोठी माणसं होतात, पण जसा काळ पुढे पुढे जातो तसं ती विस्मरणामध्ये जातात, त्यांची स्मृती अंधुक होते. पण शिवाजी महाराज हे नावच असं आहे की जशी वर्षामागून वर्ष उलटतायत ना तसं त्यांचं स्मरण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आणि जगाच्या पातळीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये साजरं होतं आहे, अशी जादू आहे. म्हणून तर सावरकरांचं एक वाक्य मला अतिशय आवडतं. सावरकर असं म्हणाले होते की आकाशात सूर्य तळपतो जवळजवळ 10-12 तास, मात्र तो अस्ताला गेल्यानंतर लगेच अंधार होत नाही, तासभर त्याचा प्रकाश टिकून राहतो. मात्र छत्रपती शिवराय हा असा तेजस्वी सूर्य होता जो 50 वर्ष आकाशात तळपत होता आणि तो अस्ताला गेल्यानंतर 350 वर्ष झाली पण त्याचा प्रकाश ओसरला नाही, तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो आहे, असा हा तेजस्वी सूर्य होता. म्हणून शिवाजी महाराजांचं महत्त्व हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आज मला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल बोलायचं आहे. मला माझ्या लहानपणची आठवणी येतात. म्हणजे जेव्हा 1974 वर्ष होतं, शिवाजी महाराजांचा 300वा राज्याभिषेक होता. मी तेव्हा 3री-4थीत असे 7-8 वर्षाचा होतो आणि माझे आईवडील मला घेऊन गेले होते.
प्रचंड पाऊस कोसळत होता आणि तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी रायगडच्या सगळ्या वास्तू माझी आई मला ते दाखवत होती. आज त्या घटनेला 50 वर्ष होत आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांच्याबद्दलचं प्रेम अशा प्रकारे आपण आपल्या पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ते कसं? नुसता जल्लोष नको, नुसत्या मिरवणुका नको, नुसते पुतळे नको, तर त्या शिवचरित्रातनं आज काय शिकायचं याचं मनन चिंतन करण्यासाठी शिवचरित्र. खरं तर एका इंग्रज अधिकाऱ्यांनीच सांगितलं आहे. जेम्स डग्लस नावाचा अधिकारी जेव्हा इथे आला होता आणि भारतामध्ये तो हिंडताना त्याने अनेक किल्ले बघितले, पण त्याच्यानंतर त्यांनी असे उद्गार काढले की एवढ्या प्रचंड भारतावरती आम्ही इंग्रजांनी सहज विजय मिळवला आणि याला गुलाम केलं. याचं कारण या देशातले मूर्ख लोक शिवाजी महाराजांना विसरले. तुम्ही शिवाजी महाराजांना विसरलात म्हणून आम्ही तुमच्यावरती राज्य करतोय. मित्रांनो, एकदा शिवाजी महाराजांना विसरलो म्हणून 150 वर्षाचं पारतंत्र्य सहन करावं लागलं. आता ती परत चूक होता कामा नये म्हणून आपण सर्वांनी शिवचरित्राच्या विचारांचा जागरण करण्याची ही आवश्यकता आहे. शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन तर आपल्याला माहिती, त्या घटना सांगण्यामध्ये काही मी इथं वेळ घालवणार नाही आहे. पण शिवचरित्र हे केवळ एका 50 वर्षाचं आयुष्य नाही आहे, ते एका व्यक्तीचं नाही आहे. ज्ञानोबापासून ते शिवबापर्यंत 350 वर्षाचा हा सगळा कालखंड आहे. काय केलं या संतांनी? वेगळ्या भाषेत सांगायचं तर संतांनी नांगरणी केली, शिवाजी महाराजांनी पेरणी केली. भारतामध्ये अनेक ठिकाणी अत्याचारी राजवटी होत्याच की मोगलांच्या, मग तिथे नाही क्रांती झाली? तिथे नाही अशा प्रकारचा संतापून समाज उठला? महाराष्ट्रातच का असं झालं? याचा विचार आपण केला पाहिजे. मग काय केलं संतांनी? या सगळ्या संतांच्या मालिकेमधलं एक रामदास स्वामी नाव सोडलं तर बाकी सगळ्या संतांनी असा की हातामध्ये तलवार घेऊन लढायला सांगितलं नसेल, पण त्यांनी मुळामध्ये इथल्या मातीवरती, इथल्या संस्कृतीवरती, इथल्या परंपरेवरती, इथल्या मूल्यांवरती, इथल्या देवदेवतांवरती आपल्याला प्रेम करायला शिकवलं. त्यांनी प्रेम करायला शिकवलं. शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर राग निर्माण केला. मित्रांनो, प्रेम असल्याशिवाय राग निर्माण होत नाही. आपण समजा रस्त्याने चाललोय आणि कुणाला तरी 4 गुंड मारतायत, आपण ते दृश्य बघून पुढे निघून जाऊ. पण ज्या वेळेला असं लक्षात येईल ज्याला मारतायत तो माझ्या जवळचा आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा सखा आहे, तो माझा जीवलग आहे, त्यावेळेला मात्र आपण त्याचा जीव वाचवण्यासाठी त्वेषाने धावून जाऊ. आधी प्रेम निर्माण व्हावं लागतं, त्याच्यातून राग निर्माण होतो. या 300 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीत झालेल्या सर्व संतांनी जी ईश्वर भक्तीची ज्योत प्रज्वलित केली होती, त्याच्यावरती शिवाजी महाराजांनी राष्ट्रभक्तीची मशाल पेटवून दाखवली होती. असं म्हणलं तर त्यात चूक होणार नाही. शेजवलकरांनी तर 3 सूत्र मांडलेली आहेत. आपल्या सर्वांना माहिती, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द जरी उच्चारले तर इथला लहान मुलगा पण सांगेल की फ्रेंच राज्यक्रांतीने हे दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मला हे गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून मिळालं. शेजवलकर असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी स्वातंत्र्याचा उद्घोष केला, एकनाथांनी समता आणली आणि संत तुकारामांनी या ठिकाणी बंधुता निर्माण केली. ही तत्वत्रयी ज्याला म्हणलं जातं ती महाराष्ट्रात अशा प्रकारे संतांनी सुद्धा रुजवली होती. अशी जेव्हा एक विचारांचं अधिष्ठान मिळतं तेव्हा त्याच्यातून निर्माण होणारी क्रांती ही दीर्घकाळ टिकणारी असते. आणि म्हणून शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशा प्रकारची क्रांती करू शकले. शिवाजी महाराजांचा हा सगळा इतिहास बघत असताना शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले त्या ठिकाणी औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकलं. त्यांच्या सुदैवानी महाराष्ट्राच्या सौभाग्याने शिवाजी महाराज सुटून आले आणि औरंगजेबाचा अतिशय संताप झाला की शिवाजी महाराजांनी इथे पकडून ठेवू शकलो नाही. घटना कधी घडली आहे लक्षात घ्या, 1666. औरंगजेब मेला कधी? 1707. पण 1707ला औरंगजेबाने आपल्या मृत्यूच्या वेळेला जे आपलं विल ज्याला म्हणतात, आपलं मृत्यूपत्र ज्याला म्हणतात, ते लिहिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 12वं कलम असं लिहिलं होतं की माझ्या आयुष्यात एकच चूक झाली की हा शिवाजी माझ्या हातनं निसटला. जर का त्याच वेळेला मी त्याला खलास केला असता तर मला इतकी वर्ष दक्षिणेमध्ये असं लढत राहावं लागलं नसतं. इतकं शिवाजी महाराजांचं आग्र्याहून तिथून त्यांनी सुटून येणं हे महत्त्वाचं होतं. औरंगजेबाला हा राग कसा प्रकट करावा कळेना आणि त्याचं धर्मवेड उफाळून आलं आणि त्यांनी काशी विश्वेश्वरावरती घाव घालायला सांगितले. हिंदूंचं परमपवित्र देवस्थान उद्ध्वस्त झालं. ज्या देशामध्ये 90% हिंदू समाज आहे, तो ज्या देवतांची मनापासून पूजा करतोय, त्याच्याबद्दल आदर व्यक्त करतोय,
ते देवस्थान घडांच्या खावाखाली ठिकऱ्या टिकऱ्याहून मातीमोल झालं. केवढा अहंकार आहे बघा. आम्ही तुमच्या देशातून तुमच्या देवाची विटंबना करतो. शिवाजी महाराजांच्यापर्यंत हे बातम्या आलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला त्या काशी विश्वेश्वराची पूजा करणारा एक अत्यंत तेजस्वी असा संन्यासी, असा साधू अस्वस्थ झाला होता, बेचैन झाला होता. त्यांचं नाव होतं गागा भट्ट. गागा भट्ट म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हे, कलियुगीचा प्रत्यक्ष बृहस्पती ज्यानं म्हणावं अशी बुद्धिमत्ता असणारा मनुष्य आहे. आणि ते अस्वस्थ झाले आणि तिथून ते दक्षिण भारतामध्ये आले, शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आले. त्या ठिकाणी ते जेव्हा आले त्याचं वर्णन करणारे काही उल्लेख मी करणारे कृष्णाजी अनंत सभासद यांची सभासद बखर आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, वेदमूर्ती राजश्री गागा भट्ट वाराणसीहून राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास आली. की सगळीकडचं म्लेंच पातशाह ते अत्याचाराचा हैदोस घालतायत, दक्षिणेत काहीतरी वेगळं घडतंय, मला तिकडे गेलं पाहिजे. आणि स्वतः गागा भट्ट उत्तरेतून दक्षिणेची वाटचाल करतायत. हे कसे होते? हे थोर पंडित, 4 वेद, 6 शास्त्रे, योगाभ्यास संपन्न ज्योतिष, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगीचा महादेव असे पंडित. आणि गागा भट्ट आले समजल्यानंतर स्वतः शिवाजी महाराज त्यांना सामोरे गेले. त्यास राजे सामोरे जाऊन भेट घेऊन सन्माने आणले. त्यांची पूजा नाना प्रकारे रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन, द्रव्यादी देऊन पूजा केली. गागा भट्ट बहुत संतोष झाले. अशा प्रकारे गागा भट्टांना त्या ठिकाणी त्यांनी आणलं आणि मग त्यांच्या पूजा केली. त्यावेळेला गागा भट्टांनी तिथे आल्यानंतर जे उद्गार काढले की राजे, या ठिकाणी तुम्ही लक्ष लक्ष पायदळ निर्माण केलं, घोडदळ निर्माण केलं, या ठिकाणी दुर्गांवरती तुमची निशाणं फडकतायत, तुम्ही आरमार निर्माण केलं, पण तुम्हास छत्र नाही, तुम्हास छत्र चामरे नाही, तुम्हास तख्त नाही, तुम्हास सिंहासन नाही, ये कैसे? आणि मग गागा भट्टांच्या या प्रश्नावरती मात्र सर्वांना विचार करण्याची गरज आली. आणि मग रायगड किल्ल्यावरती बैठक सुरू झाली की शिवाजी महाराजांनी तख्तावरती बसावं. आणि शिवाजी महाराजांनी गागा भट्टांचा, जिजाबाईंचा आग्रह मान्य केला आणि स्वतः राज्याभिषिक्त होण्याचं ठरवलं. मित्रांनो, इथे आपण खरं विचार करणार आहोत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला ते मी नंतर सांगणार आहे, पण तो विधी कसा झाला, तो कार्यक्रम कसा झाला, तो प्रसंग कसा घडला, यापेक्षा सुद्धा कशासाठी राज्याभिषेक, काय गरज होती, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. मोहम्मद बिन कासिमपासून या ठिकाणी इस्लामिक आक्रमणाला सुरुवात झाली होती आणि एकामागून एक भारतातले प्रांत कोसळून पडले. याचा अर्थ असा नाही की आम्ही संघर्ष केला नाही. कुठे पृथ्वीराज चव्हाण असेल, कुठे कृष्णदेवराय असेल, कुठे राणासंग असेल, राणा प्रताप असेल, अशा प्रकारे अनेक भारताच्या विविध भागामधल्या वीरांनी संघर्ष केला, पराक्रम केला, टक्कर दिली. पण हळूहळू हळूहळू या आक्रमणाच्या लाटा येत गेल्या. अलाउद्दीन खिलजी तर दक्षिण भारतामध्ये आला, त्यांनी देवगिरीचं यादवांचं राज्य नष्ट केलं आणि संपूर्ण हिंदुस्थान हा त्यांच्या ताब्यामध्ये जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. इसवी सन 1526 बाबरांनी मोगलांचं राज्य निर्माण केलं. हे महाभयंकर आक्रमण होतं. अकबराचा जेव्हा काळ आला तेव्हा काबूल पासून आसामपर्यंत आणि खाली दक्षिणेत खानदेशपर्यंत हा सगळा भारत, उत्तर हिंदुस्थान म्हणजे आजचा अफगाणिस्तानापर्यंतचं भाग हा अकबरांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला. शहाजहान जेव्हा बादशाह झाला तेव्हा त्यांनी निजामशाही नष्ट केली आणि पार अहमदनगरपर्यंत त्यांचं राज्य आता येऊन ठेपलेलं होतं. अशा प्रकारे मोगलांची इच्छाच अशी होती की संपूर्ण भारत आम्हाला इस्लाममय करून टाकायचं आहे. औरंगजेब जेव्हा शहजादा होता म्हणजे राजपुत्र होता, त्याच वेळेला औरंगजेबानी मनामध्ये अशी जिद्द बाळगली होती की एक ना एक दिवस दक्षिणेमध्ये 2च आता बादशाह उरलेले आहेत. पुरी 5 होते, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही. त्यातले बाकी सगळे नष्ट झाले होते. आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट करायची आणि संपूर्ण भारत आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा असं औरंगजेबाचं तेव्हापासूनचं स्वप्न होतं. ते पुढच्या काळात त्यांनी पूर्णही केलं. पण अशा प्रकारे सगळा भारत हा त्यांच्या ताब्यात हा चालला होता. त्या काळातली जर का कागदपत्र बघितली तर भारताचे सम्राट, भारताचे बादशाह कोण असतील, भारताचे मालक कोण असतील, स्वामी कोण असतील तर ते मोगल. म्हणजे त्यावेळेच्या युरोपच्या लोकांची कागदपत्र बघितली तर आदिलशाही, कुतुबशाही हे त्यांच्या खिचगणतीत सुद्धा नव्हते. भारताचे राजे कोण? मोगल. भारतामध्ये यायचं असेल, व्यापार करायचा असेल, प्रवास करायचा असेल,
कागदपत्रांचं काही देवघेव करायची असेल तर अधिकृत मान्यता कुणाची पाहिजे? मोगलांची पाहिजे. म्हणजे भारत हा मोगलांचा प्रांत आहे अशाच प्रकारची ठाम समजूत ही त्यावेळेला झालेली होती. विजयचं नगरचं साम्राज्य ज्यावेळेला कोसळून पडलं त्यानंतर कोणी हिंदू राजा या देशामध्ये शोधून सापडणार नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. काही रजपूत होते आणि ते स्वतःला राजेही म्हणून घेत होते, पण ते नावाचे राजे होते. एकामागून एक अकबराच्या नंतर हे सगळे रजपूत राजे मांडलिक व्हायला सुरुवात झाली. पहा ना, आपण म्हणतो मिर्झा राजे जयसिंग, नावात राजा शब्द आहे, पण ते गुलाम होते. औरंगजेब जिकडे सांगेल तिकडे जायचं, लढायचं, तितकी काळ तिथे थांबायचं. औरंगजेबाची किंवा त्यावेळेस जो कोणी दिल्लीचा शहनशाह असेल त्याची आज्ञा मोडता येणार नाही अशी त्या सर्व रजपूत लोकांची अवस्था झाली होती. इतकंच नाही, एखादा रजपूत राजा मरण पावला तर ते राज्य पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेलं. आता त्या ठिकाणी राजा म्हणून कोण बसणार? त्याचा वारसदार बसेल याची गॅरंटी नाही. समजा त्याला 4 मुलं असतील तर त्याच्यापैकी कोण राजा होणार? बादशाह ठरवेल. अशा प्रकारे सर्व रजपूत राजांची अवस्था मांडलिक असल्यापेक्षाही भयंकर गुलामगिरीची अशी झाली होती. ते बादशाहचे नोकर म्हणून काम करत होते. मोगल या ठिकाणी आले, शेकडो वर्षे राज्य केलं, पण इथे राज्य करत असताना त्यांनी कधी स्वतःला भारतीय म्हणून घेतलं नाही. ते स्वतःला समजायचे आम्ही तुर्क आहोत, आम्ही आक्रमक आहोत आणि आम्ही तुम्हाला गुलाम केलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी भारतातल्या लोकांना आपण गुलाम केलं आहे अशाच थाटामध्ये ते वावरत होते. ते इंग्लंडचा उल्लेख सुद्धा, जमीदारे इंग्लंड, पोर्तुगालचा उल्लेख, जमीदारे पोर्तुगाल अशा प्रकारे करायचे. आदिलशहाला सुद्धा मोगलांनी कधी आदिलशहा म्हणलं नाही. शहा म्हणजे तो बादशाह होईल ना, ते आदिल खान म्हणायचे की या भारतामध्ये बादशाह फक्त आम्ही मोगल, बाकी सगळे आमच्या हाताखालचे. अशा वृत्तीचे मोगल हे त्या ठिकाणी होते आणि दुर्दैवाने आमची लोक हे मान्य करत होती. जगन्नाथ पंडितासारखा विद्वान कवी, पण त्यांनी सुद्धा आपल्या काव्यामध्ये लिहिताना असं म्हणावं, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो. म्हणजे अवस्था अशी झाली आहे की एक तर जगदीश्वर म्हणजे परमेश्वर आपल्याला वाचू शकतो किंवा दिल्लीश्वर वाचू शकतो, इतकी गुलामगिरी आमच्या रक्तामध्ये भिनली होती असा हा म्हणतो दुर्दैवी हिंदू समाज. अशी अवस्था होती. आणि अशा काळामध्ये तुम्ही लक्षात घ्या, अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत विशाल ज्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे असे मोगल, आणि यांच्या विरुद्ध टक्कर देण्यासाठी कुठेतरी सह्याद्रीच्या कोपऱ्यामध्ये उभा राहिलेला शिवाजी नावाचा एक तरुण मुलगा. काय ताकद आहे शिवाजीची! आजच्या भाषेत सांगायचं तर अमेरिकेला जर का नेपाळनी आव्हान दिलं तर आपल्याला हसू येईल. कुठे अमेरिका, कुठे नेपाळ, अशीच अवस्था आहे. अशा वेळेला शिवाजी उभे राहतात. शिवाजी महाराजांनी उभे राहिले, आपण त्यांना राजे मानतो, आपल्याला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख बाकी सगळ्या कागदपत्रांमध्ये, मोगल दरबारामध्ये बंडखोर. शहाजी नावाचा एक मातब्बर सरदार होता, त्याचा मुलगा आहे, त्यांनी बंडखोरी केलेली, काही किल्ले घेतलेले आहेत, आपलं निशाण लावलेलं आहे. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत टिकेल, एकदा का तो मरण पावला की सगळं खलास, परत सगळं मोगलांच्याच ताब्यात जाणार. केली बंडखोरी, आहे हाऊस आहे तेवढं करेल. अशाच प्रकारे शिवाजी महाराजांकडे बघितलं जात होतं. इंग्रजी वृत्तपत्र, इंग्लंडमधल्या 1672च्या वृत्तपत्रांमध्ये शिवाजी महाराजांचं नाव छापून आलेलं आहे, पण त्यात शिवाजी महाराजांच्या समोर विशेषण लावलं आहे रिबेल, म्हणजे बंडखोर. म्हणजे जगामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना बंडखोर म्हणलं जात होतं. अशी अवस्था ही होती. शिवाजी महाराजांनी जर का एखाद्याला कुठला कागद दिला, त्याच्यावरती शिवाजी महाराजांनी शिक्का असेल तरीसुद्धा त्या लोकांना त्याला अधिकृत वाटत नव्हतं, कारण शिवाजी महाराजांचं राज्यच अधिकृत नाही अशी अवस्था होती. त्यामुळे जर का मोगलांचा कागदावरती शिक्का असेल तर ते अधिकृत, शिवाजी महाराजांच्या शिक्क्याला किंमत नव्हती. ही सगळी अवस्था होती. हे जर का पार्श्वभूमी आपण समजून घेतली तर गागा भट्ट जेव्हा म्हणतात राजे तख्ती बैसावे, याचा अर्थ आपल्याला कळेल की तुम्हाला एक अधिकृतपणा आला पाहिजे, धर्ममान्यता मिळाली पाहिजे. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी हा निर्णय मान्य केला आणि त्याप्रमाणे तयारीला सुरुवात झाली. आता तयारी करायची तर फार अवघड आहे. पहिली अडचण, राज्याभिषेक करायचा त्याला किती विधी पाहिजे, कशा प्रकारे करायचा. अहो गेल्या 200-300 वर्षात या देशामध्ये कोणी हिंदू राजाच बनला नाही. कसा करायचा राज्याभिषेक? अडचण आहे. मग एखादा राजा म्हणला असता की नाही, एका पोथी सापडत नाही का अशी कुठली, रद्द करून टाकू राज्याभिषेक. किंवा एखादा दुसरा असता सर्व धर्म समभाव मानणारा,
तो म्हणला असता धर्मपंडितांना तुमच्याकडे नाही का पोथी, मग त्या मौलवींना बोलवा, त्यांचे बादशाह तख्तावरती बसताना हे जे काय आयता म्हणत असतील कुराणातल्या त्याच्यावरती मी पण बसलो. नाही चालणार. जर का आमच्याकडे तशी पोथी नसेल, निर्माण करा, नवीन निर्माण करा. पण मला वैदिक हिंदू पद्धतीनं सिंहासनाधीश्वर राज्याभिषिक्त व्हायचं आहे. कमाल आहे शिवाजी महाराजांची. आणि गागा भट्टांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक प्रयोग नावाची पोथी तयार केली. वासी बेंद्रे या प्रसिद्ध इतिहास संशोधक त्यांनी ती शोधली, त्याचं पुस्तक छापलेलं आहे. मोठ्या गमती जमती आहेत. आपल्याला राज्याभिषेकाचा तो विधी सांगायचा तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल. एक गंमत सांगतो. राजाला मृत्तिका संस्कार म्हणजे राजाच्या शरीराच्या विविध भागांना माती लावायची. तर ती माती कुठली लावायची बघा. पर्वताच्या शिखरावरची माती आणायची, वारुळाच्या मस्तकावरची माती आणायची, बैलाच्या शिंगानं उकरलेली माती आणायची, हत्तीच्या दातानं उकरलेली माती आणायची, नदीच्या काठावरची माती आणायची. अशा विविध प्रकारच्या माती गोळा करायच्या आणि मग राजाच्या विविध अवयवांना त्याचा स्पर्श करून त्याचं मृत्तिका संस्कार करायचे. असे अनेक प्रकारचे संस्कार ज्याच्यामध्ये आहेत. असा अनेक दिवस हा विधी करायचा होता. ती राज्याभिषेकाची पोथी गागा भट्टांनी त्या ठिकाणी निर्माण केली. अजून एक अडचण अशी झाली की राज्याभिषेक ज्याला करायचा तो क्षत्रिय असतो. शिवाजी महाराज घराण्याने क्षत्रिय होते, यात काही शंकाच नाही. पण क्षत्रियाचे संस्कार असावे लागतात. जसं आपल्याकडे ब्राह्मण, त्याला लहानपणी मुंजे झाल्यानंतर तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण म्हणला जातो. तो एक संस्कार आहे. आजसुद्धा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असेल तर काहीतरी फॉर्म भरावा लागतो. तसं ते आहे ना. शिवाजी महाराजांची मुंज झाली नव्हती, आता आली का पंचायत, मुंज झाली नाही आहे. आणि दुसरी अडचण अशी की मुंज ज्याची करायची तो ब्रह्मचार्य आश्रमात असावा लागतो. शिवाजी महाराजांची लग्न झाली होती, एक नाही तर अनेक लग्न झालेली होती. त्यांच्याजवळ 6 पत्नी राज्याभिषेकाच्या वेळेला हयात होत्या. आणि त्यामुळे यांचे काय करायचं अवस्था अशी झाली होती की प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं सगळं धर्मपंडितांच्या समोर. गागा भट्टांनी त्यातनंही मार्ग काढला की आता शिवाजी महाराजांची जी लग्न झाली आहे ती रद्द समजायची. शिवाजी महाराजांची आपण मुंज करू. मग त्याची बायका काय करतील, त्या ज्यांची लग्न झाली होती 6 बायका, त्यामध्ये भयंकर झालं आहे. रद्द झाली लग्न म्हणजे उगीच राज्याभिषेकाचा कार्यक्रम सुरू केला. मग गागा भट्टांनी त्याच्यातून कल्पना काढली की एकदा का मुंज झाली की नंतर प्रत्येक राणीबरोबर पुन्हा एकदा त्यांचा विवाह लावायचा. अशा प्रकारे सर्व राण्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांचा पुन्हा विवाह लावण्यात आला. म्हणजे शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचा विवाह होतोय आणि राजाराम महाराज बघतायत. असं कधी उदाहरण घडलं नसेल की मुलगा आपल्या आई बाबांचं लग्न कसं लागतंय हे बघायला साक्षीदार म्हणून हजर आहे. अशी घटना ही घडली. अशा अनेक गमती जमतीसुद्धा याच्यामध्ये घडत होत्या. रायगड किल्ला हा त्या ठिकाणी राज्याभिषेकासाठी निवडला आणि असं ठरलं की रायगड किल्ल्यावरतीच हा राज्याभिषेक करावा. शिवाजी महाराजांना रायगड किल्ला अत्यंत प्रिय होता, यात काही शंकाच नाही. पण शिवाजी महाराजांनी रायगडचं वर्णन जे केलेलं आहे त्यात म्हणलेलं आहे पहा. सभासद असं म्हणतो, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले, तक्तास हाच गड करावा. शिवाजी महाराजांनी रायगड घेतला होता 1656-57 मध्ये. पण आता जेव्हा राज्याभिषेक कुठे करावा तेव्हा रायगड किल्ला अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आहे. त्याच्यावरती सपाटी आहे, हजारो माणसं राहू शकतात, मावू शकतात. याच्यावरती फार मोठी युद्ध झालेली नाही, तेव्हा हा पवित्र आहे. अशा प्रकारे राज्याभिषेकासाठी रायगड किल्ला हा घ्यायचा असं सुद्धा ठरवण्यात आलं आणि त्या दृष्टीनं कामाला सुरुवात झाली. राज्याभिषेकाची तयारी म्हणजे केवढी तयारी असेल. अहो जुन्या काळात लग्नसुद्धा 8-8 दिवस चालायची. हल्ली जसं कार्यालयामध्ये 8 वाजता यायचं आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजता जायचं असं नसायचं. 8 दिवस लग्न दारात मांडव पडलेला. इथं तर राज्याभिषेक आहे. किती प्रकारचं साहित्य, रत्न, हिरे, माणकं, अलंकार, पावणे रावळे, खाद्यपदार्थ, धार्मिक विधी म्हणजे हळकुंडापासून ते यज्ञकुंडापर्यंत आणि दरभापासून ते दळभारापर्यंत प्रचंड अशी कामाची त्या ठिकाणी व्यवस्था होती. हजारो माणसं येत होती. भारताच्या बाहेर आज पाकिस्तान आपण म्हणतो तिथपासूनच्या विविध नद्यांचं पाणी आणायचं होतं, 3 समुद्रांचं पाणी आणायचं होतं.
प्रचंड तयारी ही राज्याभिषेकाची चालू होती. शिवाजी महाराज काय करतायत? खरं सांगू, शिवाजी महाराजांना यात काही रस नव्हता. ते म्हटले तुमचं चालू दे. आणि एक दिवस ते जिजाबाईनं म्हणताय, औ साहेब, इथे भोरजवळ एक किल्ला आहे केंजळगड. बाकी सगळा मुलूक आहे आपल्याकडं, पण तो अजून आदिलशाच्या ताब्यात आहे. तुम्ही राज्याभिषेकाची तयारी करा, पटकन जाऊन किल्ला घेऊन का? तो मी किल्ला घेऊन येतो. आणि शिवाजी महाराज रणांगणावरती जात आहेत. सोपं नाही आहे हे. आज सुद्धा घरामध्ये एखादं जर का पवित्र कार्य असेल तर आपण घरात नवरा मुलगा नवरी मुलीला म्हणतो बाहेर जाऊ नका, अपघात झाला तर मंगल कार्यामध्ये अपशकून होईल. इथे तर देशाचं मंगल कार्य आहे. आणि शिवाजी महाराज म्हणतात जाऊ का बाहेर? आणि जिजाबाई म्हणतात जा, तुझं काय काम इथे? शिवाजी महाराज सुद्धा कुठल्या तरी उपभोगांमध्ये, रत्नमाणकांमध्ये, सोन्याच्या सिंहासनावर बसण्यामध्ये मशगूल नाही आहेत, तर शिवाजी महाराज रणांगणावरती जाण्यामध्ये, लढण्यामध्ये, पराक्रम करण्यामध्ये अत्यंत प्रिय मानतायत. आणि त्यांना आईसुद्धा तशी भेटलेली आहे की ती म्हणते जा पराक्रम कर. आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी पराक्रम करायला बाहेर पडतायत. आणि त्या शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे हा राज्याभिषेकाचा विधी तिथं सुरुवात केली. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी राज्याभिषिक्त होण्यापूर्वी प्रतापगडला गेले. कशासाठी? त्या ठिकाणी आई भवानीचं त्यांनी मंदिर स्थापन केलं होतं. तुळजापूर शिवाजी महाराजचे कुलदेवता, पण ते विजापूरच्या हद्दीमध्ये आहे. मला तिथे जाता येत नाही, म्हणून तुळजापूरची भवानीची मूर्ती नेपाळच्या गंडकी नदीतून दगड आणून निर्माण केलेली त्यांनी प्रतापगडावरती स्थापना केली होती. मला तर कधी कधी वाटतं देवीच म्हणाली असेल, मला तुळजापूरला राहण्याच्या ऐवजी प्रतापगडलाच आवडतं. कारण मी ज्याप्रमाणे 9 रात्र संघर्ष करून महिषासुराला खलास केलं, त्याप्रमाणे हे राजा तू या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा बळी दिला, म्हणून मला प्रतापगडावरती राहायला आवडतं, अशी ती भवानी सुद्धा म्हणाली असेल, यात काही शंका नाही. असा हा प्रतापगडचा अतिशय सुंदर असा तो परिसर. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज गेले आणि स्वतःच्या मस्तकावरती छत्र धारण करण्याच्या आधी त्यांनी देवी भवानीवरती 1.25 मणाचं सोन्याचं छत्र अर्पण केलं, देवीची पूजा केली. आणि त्यानंतर राजे हे गडावरती आले. अनेक दिवस हे ते विधी वेगवेगळ्या प्रकारचे चालू होते. आणि त्या विधींमध्ये आपल्याला काही थोडंसं वर्णन ते सभासदांनी केलेलं आहे, ते वाचून दाखवतो. यजमान सपत्नीक आल्यानंतर मंडप पूजा झाली. महावेदीभोवती प्रत्येक दिशेस 4 कुंभ स्थापिले. औदुंबर वृक्षाची आसंदी केली. त्याशिवाय अनेक नद्यांच्या व सागरांच्या पाण्यांचे कुंभ, रत्न, गंध, पुष्प, फल इत्यादी औषधी पूर्ण जळांचे कुंभ ठेवले. महावेदीवर अग्नीची व ग्रहांची प्रतिष्ठा केली. मृदांची व कुंभाची विधीपूर्ण प्रतिष्ठा केली. त्यानंतर होम केला. या होमाच्या प्रसंगी सर्व वेदीय शाखीय ब्राह्मणांनी वेदमंत्रांचा घोष केला. नंतर यजमान अभिषेक शाळेत गेले. वेदमंत्र मंगल घोषात मंडपात आले. वेदीवर प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर 2 गुडघे टेकून तळपाय त्याला न लावू देता विधीपूर्वक आरोहण केले. नंतर राजांच्या अभिषेकास सुरुवात झाली. त्यानंतर राजे मंडपात आले. तेथून गागाभट्टांच्या बरोबर रथाजवळ गेले. रथाची त्यांनी विधिवत पूजा केली आणि रथावरती ते आरूढ झाले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा पहिला भाग झाला, तो म्हणजे अभिषेकाचा. अभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज वंदन करायला आले आपल्या मातोश्री जिजाऊ साहेबांना. काय प्रसंग विलक्षण आहे हो. जिजाबाईंना वंदन करायला शिवाजी महाराज आलेले. आपल्या सगळ्यांना हेही माहिती आहे की राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी जिजाबाईंचं महानिर्वाण झालेलं आहे. जिजाबाई थकल्या होत्या, वयोवृद्ध झाल्या होत्या आणि त्यांचा पुत्र त्या ठिकाणी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आहे. शिवभारत नावाचा जो ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणाचं वर्णन केलेलं आहे. जिजाबाईंनी ते आठवलं असेल की एकेकाळी शिवनेरीवरती माझ्या मांडीवरती बसणारा छोटा शिवबा आज सिंहासनाधीश्वर होतोय. एकेकाळी झोपत असताना मी याला ओव्या गात होते, अंगाई गीत गात होते, आज वेदमंत्रांचे घोष होत आहेत. एकेकाळी माझ्या डोळ्यातून अश्रू याच्या मस्तकावरती पडत होते, आज 7 नद्यांचं आणि 3 समुद्रांचं पाणी याच्या मस्तकावरती पडत आहे. माझा मुलगा राज्याभिषेक्त सिंहासनाधीश्वर छत्रपती होतोय. एक स्वप्न मी पाहिलं होतं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं, माझ्या पुत्रानं ते साकार करून दाखवलं आहे. धन्य आहे मी माता की असा पुत्र मला मिळाला. खरोखरच जिजाबाईंचे हे उद्गार विलक्षण आहेत. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पहिला भाग झाल्यानंतर
दुसरा भाग होता तो म्हणजे सिंहासनारोहण. त्यासाठी 32 मण सोन्याचं सिंहासन हे निर्माण करण्यात आलेलं होतं आणि त्या सिंहासनावरती आता शिवाजी महाराज जाऊन बसणार होते. शिवाजी महाराजांनी त्या शृंगारलेल्या राजसभेमध्ये प्रवेश केला. नगारखाना अतिशय दिमाखात उभा होता. त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा जरीपटका निळ्या आकाशात डौलाने फडकत होता. पहाटेची वेळ होती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरे शके 1596, 6 जून 1674 या दिवशी घटना घडती. भल्या पहाटे शिवाजी महाराज त्या ठिकाणी प्रवेश करतायत. लक्ष लक्ष दिव्यांनी हा सगळा रायगड किल्ला उजळून निघालेला आहे आणि शिवाजी महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या खांद्यावरती धनुष्य आहे. त्यांच्या हातामध्ये सोन्याची विष्णूची मूर्ती आहे. कारण राजा म्हणजे विष्णूचा अवतार. जणू काही राजाचं आणि पृथ्वीचं लग्न लागणार असतं आणि राजा आज या पृथ्वीचा पती होणार आहे म्हणून विष्णूची मूर्ती घेऊन त्या ठिकाणी प्रवेश करायचा असतो. असा राजाने त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि विशेष म्हणजे या रायगड किल्ल्याच्या नगारखान्याच्या दरवाजामध्ये उभं राहिल्यानंतर पूर्व दिशेला शिवाजी महाराजांचे 2 लाडके किल्ले आहेत. शिवाजी महाराज बघतायत राजगड आणि तोरणा. आणि मला असं वाटतंय की राजगड आणि तोरणासुद्धा मान उंच करून बघत असतील की हा आमचा लाडका आता सिंहासनावरती बसायला चाललेला आहे. असा एक विलक्षण प्रसंग हा त्या ठिकाणी घडतोय आणि शिवाजी महाराज त्या ठिकाणी पुढे पुढे येत आहेत. त्याचं प्रसंगाचं वर्णन हा त्या ठिकाणी केलेलं आहे. सभासद असं म्हणतात, राजे सभा मंडपातील सिंहासनाजवळ आले. नंतर सशर धनु घेऊन मंडपास प्रदक्षिणा घातली. गुरुस नमन केली. सवत्स धेनूची पूजा केली. अश्वांची गजांची समंत्र पूजा केली. गजावर बसून नगस प्रदक्षिणा घातली. तक्त सुवर्णाचे 32 मणाचे सिद्ध करवले. नवरत्ने अनमोलिक जितकी कोशात होती तितकी शोध करून त्यास जडवली. त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की रायरीचे नाव रायगड म्हणून ठेवले. त्याचबरोबर सर्वांची पूजा यथाविधी अलंकार वस्त्रे देऊन केली. सर्वांस नमन करून अभिषेका सुवर्ण चौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळास्थळांची उदके करून कलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे दिव्य अलंकार देऊन सर्व पूज्य मंडळीस नमस्कार करून सिंहासनावरती बसले. शिवाजी महाराज जेव्हा सिंहासनाच्या पाशी आले त्यावेळेला त्यांचे गुरु असणारे गागा भट्ट त्या ठिकाणी उभे होते. गागा भट्ट यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना विनंती केली की आपण आसनस्थ व्हावे. कल्पना करा की त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघण्यासाठी एवढी मंडळी एकत्र आलेली आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये उत्सुकता आहे आणि शिवाजी महाराज ते आपल्या सगळ्या जीवलगांकडे साथीदारांकडे मंत्रिमंडळाकडे बघतायत. पण त्यांच्या मनात जाणवत आहे की या सगळ्या गर्दीमध्ये माझा तानाजी मालुसरे नाही, माझा मुरारबाजी नाही, माझा प्रतापराव गुजर नाही. ही सगळी जिवलग मंडळी लढली. या हजारोंनी प्राणार्पण केलं म्हणून या सिंहासनावरती मला बसता येत आहे. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अनेक आहुती दिल्यानंतर यज्ञपुरुष प्रगट होतो आणि तो प्रसाद देतो, त्याप्रमाणे या स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञकुंडात अनेकांच्या आहुतींमुळे झळाळून उठलेलं सुवर्ण सिंहासन आज मला प्राप्त होत आहे. हे सिंहासन माझ्या एकट्याचं नाही, हे सर्वांचं आहे. हे श्रींचं राज्य आहे. अत्यंत नम्र भावानी शिवाजी महाराज त्या ठिकाणी आसनस्थ होत होते. खरं तर या प्रसंगाचं वर्णन करायचं तर अद्भुत आहे. कारण हा संपूर्ण भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातला परममंगल असा आनंदाचा दिवस आहे. हा दिवस सोन्याचा, चांदीचा, रत्नांचा, माणकाचा, कौस्तुभाचा या शब्दात वर्णन करायला आपल्याकडे ताकद नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या ग्रंथामध्ये वर्णन करताना असं म्हणतात, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस, आनंद संवत्सरी, आनंद वनभुवनी, अवघा आनंदी आनंद उसळला. कशाशी तुलना करायची त्या आनंदाची? अमृतपानाशी, नंदत वनातल्या विलासांशी, कल्पवृक्षाच्या छायाक्षेत्राशी, इंद्रसभेतील वैभव उपभोगाशी. छे छे छे, हे सर्व आनंद आनंद वनभुवनाच्या स्वच्छंद आनंदापुढे अगदीच फिके, अगदीच किरकोळ होते. अहो, हा आनंद सार्वभौमत्वाचा आनंद होता. हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता. आमचा राजा, आमची सेना, आमचे आरमार, आमचा ध्वज, आमचं प्रधानमंडळ, आमची भूमी, आमचे पाणी, आमचे आकाश आज सार्वभौम सिंहासनावरती राज्याभिषिक्त होणार होते.
आम्ही कोणाचे गुलाम उरलो नाही. स्वतंत्र झालो. महाराष्ट्राचा समुद्र, सह्याद्री, प्रजा, गाईगुरं, पक्षी पाखरे, वृक्षलता आज अभिषिक्त होणार होत्या. त्यांच्या मस्तकावरती छत्र चामरे झळणार होती. सांगा, या स्वातंत्र्य आनंदाला आहे काय विश्वात तुलना? कोणत्या तराजूत कशाशी तुलणार हा आनंद? स्वर्गीच्या इंद्रधनुष्याचाच तराजू त्यासाठी हवा. त्या तराजूला पारडी हवी ती इंद्रसभा आणि नंदनवन यांचीच. आणि हा तराजू बांधायला हवा कल्पवृक्षाच्या फांदीला. आणि मग त्यात तोलायला हवा शिवराज्याभिषेकाचा आनंद आणि स्वर्गसुखाचा आनंद. स्वर्गसुखाचे पारडे शिवराज्याभिषेकासमोर ताडकन हवेत उडाले असते. असा होता या राज्याभिषेकाचा आनंद. असा होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. असा शिवाजी महाराजांच्या हा राज्याभिषेकाचा हा सगळा प्रसंग आपण जेव्हा बघतो, अनुभवतो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये असं येतं की या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये प्रचंड परिवर्तन हे केलेलं आहे. आणि ते आपल्याला समजून घ्यायचे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झिंग्टन. त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याच्या डायरीमध्ये. आपण भाग्यवान, कारण आपण आपल्या कागदपत्रांमध्ये लिहिलं नाही, पण निदान त्यांनी वर्णन केलं की त्या ठिकाणी राज्याभिषेकाची अवस्था कशी होती. काय म्हणतो हेनरी ऑक्झिंग्टन? तसं म्हणतो, सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार निदर्शक राजसत्तेची द्योतक चिन्हे मी पाहिली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या शेजारी कोणती कोणती चिन्ह होती? उजव्या हाताला दोन्ही मोठ्या दाताच्या मत्स्याची सुवर्णशिरे होती. मी एका भाल्यावरती सोन्याचा मासा होता. याचा अर्थ असा की समुद्रावरती आमची सत्ता आहे. त्यानंतर डाव्या हातास अश्वपुच्छे होती, म्हणजे घोड्याचं शेपूट. याचा अर्थ भूमीवरती आमची सत्ता आहे. इतकंच नाही तर एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीवर लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. आमच्या राज्यामध्ये न्यायदान समतोल आहे हे सांगणारा सोन्याचा तराजू त्या ठिकाणी ठेवलेला होता. राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो. तो 2 हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला झुलत होते. 2 पांढरे अश्व शृंगारलेल्या स्थितीमध्ये तिथे आणलेले होते. या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये असं येतं की शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक होत असताना त्यांनी जी त्या ठिकाणी ते गेले, जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला त्या हत्तीवरून मिरवत ते व्याडेश्वराच्या म्हणजे जगदीश्वराच्या दर्शनाला गेले होते. शिवाजी महाराज त्या सिंहासनापाशी आले. सिंहासनाला कुठल्याही प्रकारे पायाचा स्पर्श होणार नाही अशा प्रकारे त्यांनी त्याच्यावरती आरोहण केलं. आणि मग गागाभट्टांनी छत्र आणलं आणि छत्र शिवाजी महाराजांच्या मस्तकी धरलं आणि त्यांनी घोषणा केली, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती की जय जय जय. दाही दिशांनी जय जयकार उमटला. तोफांचे आवाज झाले. करणे, हलग्या, ढोलकी, ढोल, ताशे, प्रचंड वाद्यांचा कल्लोळ उचलला. दिल्लीमध्ये बसलेला औरंगजेब असेल, विजापूरला बसलेला आदिलशाह असेल, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, या सर्व शत्रूंच्या कांठळ्या बसाव्या असा विलक्षण आवाज त्यावेळेला रायगडच्या मस्तकावरून दशदिशात निनादत होता. असा अत्यंत वैभव संपन्न असा राज्याभिषेक त्या ठिकाणी संपन्न झाला. आपल्याला मनामध्ये असं येतं की मोगलांची प्रतिक्रिया काय होती. तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची एकाही मोगल कागदपत्रामध्ये नोंदसुद्धा नाही. म्हणजे ज्याला अनुल्लेखाने मारणं म्हणतात, त्यांनी त्याची नोंद घेतलेली नाही आहे. पण लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर औरंगजेबाला काय वाटलं असेल याचं सभासदांनी वर्णन केलेलं आहे. अर्थात ते वर्णन केली स्वतः तिथे गेलं नव्हता. काय झालं असेल तो असं म्हणतो, पादशास कळून तख्तावरून अंतःपुरात गेला. दोन्ही हात भुईस घासून आपले देवाचे नाव घेऊन परमखेद केला. 2 दिवस अन्न उदक घेतले नाही आणि बोलले, खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले, आता हद्द झाली. असे बहुत खेद दुःखाचे उद्गार काढले. मग मोठमोठ्या वजिरांनी येऊन नाना प्रकारे समाधान आणून खाणाखुणा करून
त्याच तख्तावरती पुन्हा बसवले. म्हणजे औरंगजेबाला किती दुःख झालं याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना म्हणतात, बुडाले सर्वही पापी, असं वर्णन केलं आहे. बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संहार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. काय सुरेख वर्णन केलेलं आहे, मोठं काव्य आहे आनंद वनभुवनीचं. पण ते म्हणतात बुडाला औरंग्या पापी. आपल्यापैकी कुणाच्या मनाचा प्रश्न येईल की हे वर्ष 1674 आहे आणि रामदास स्वामी म्हणतात बुडाला औरंग्या पापी. वास्तविक पाहता त्याच्यानंतर 6 वर्षांनी शिवाजी महाराजांचं निधन झालं, 1 वर्षांनी रामदास स्वामींचं निधन झालं, 9 वर्षांनी संभाजी महाराजांचं निधन झालं, 11 वर्षांनी राजाराम महाराजांचं निधन झालं. त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे जवळजवळ 1707 औरंगजेब गेलेला आहे. आणि असं असूनही 1674 रामदास स्वामी म्हणतात बुडाला औरंग्या पापी. चुकीचं बोलतात का काय? मित्रांनो, रामदास स्वामी चुकीचं म्हणत नाही आहेत, ते द्रष्टे आहेत. त्यांना 100 वर्ष पुढं काय घडतंय दिसू शकतं आणि म्हणून ते असं म्हणतायत की औरंगजेब कदाचित शरीराने 30-40 वर्ष जगेल, पण औरंगजेब नावाच्या वृत्तीच्या नाशाची बीज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातच पेरलेली आहेत आणि म्हणून बुडाला औरंग्या पापी. औरंगजेब बुडाला सुरुवात झाली. मोडिली मांडिली क्षेत्रे, जी जी तीर्थस्थानं या दुष्ट आक्रमकांनी उद्ध्वस्त केली आहेत, मोडलेली आहेत, ती पुन्हा मांडायला सुरुवात झालेली आहे. कवी भूषणाचं काव्य आहे, इंद्रजिमी जंबपर वाडवसो अंबपर रावण सदांबपर रघुकुल राज है, पवनबरी बाहपर संबुरती नाहपर जोशास्त्र बाहपर रामद्विज राज है, दावाद्रव दंडपर चीतामर्ग झंडपर भूषण बितुंडपर जैसे मुर्ग राज है, तेजतम औसपर कानजिमी बौसपर त्योंबलिच्छ बौसपर सेर शिवराज है, सर्जा शिवराज है. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला, त्या संपूर्ण म्लेंछ वंशावरती विजय मिळवण्याचं काम या आमच्या शिवाजीराजांनी केलेलं आहे. उत्तरेतला कवी आहे, गंगेच्या काठावरती राहणारा कवी आहे, संपूर्ण भारत बघणारा कवी आहे. आणि त्याच्या लक्षामध्ये असं आलं या संपूर्ण भारतामध्ये या हिंदूंचा त्राता कोण असेल तर तो एकटा शिवाजीराजा आहे, असं वर्णन करणारं काव्य हे त्यांनी निर्माण केलं. मित्रांनो, आपण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा कसा झाला याचं वर्णन ऐकलं. पण शिवाजी महाराज सोहळ्यामध्ये रमणारे नव्हते. शिवाजी महाराज सोन्याच्या सिंहासनात रमणारे नव्हते. शिवाजी महाराजांना या राज्याभिषेकातनं बरंच काही साध्य करायचं होतं. ते काय केलं आपल्याला बघायचं. मगाशी मी जे म्हणलं की मोगलांचं राज्य अधिकृत आहे असं मानलं जात होतं, त्याची 2 महत्त्वाची कारणं होती. की एक तर त्यांची ती नाणी पाडत होते आणि दुसरं त्यांच्या बादशाचा खुतबा सर्व मशिदींमध्ये पडला जात होता. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाला अधिकृतपणा येण्यासाठी काय काय केलं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपला राज्याभिषेक काशीच्या पंडितांकडून करून घेतला. शिवाजी महाराज महाराष्ट्रात होते, महाराष्ट्रातल्या सुद्धा एखाद्या व्यक्तीला बोलवता आलं असतं, पंडिताला बोलवता आलं असतं, धर्मपंडिताला बोलवता आलं असतं. नाही, सुप्रीम कोर्ट ज्याला म्हणतात, सुप्रीम काशी, संपूर्ण भारतातली धार्मिक राजधानी ज्याला म्हणता येईल, तिथल्या पंडितांनी बोलवल्यामुळे लक्षात येत आहे का आपल्या सगळ्या भारतभर हिंदूंमध्ये ही चर्चा सुरू झाली. काशीच्या पंडितांनी राज्याभिषेक केला आहे, धर्मपंडितांनी केलेला आहे, वेदो नारायण अशा गागाभट्टांनी केला आहे. आणि म्हणून सर्वोच्च शक्तिपीठाकडनं, सर्वोच्च धर्मपीठाकडनं शिवाजी महाराजांना राज्याभिषेक होणं ह्याला अधिकृतपणा आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आज सुद्धा राष्ट्रपतींना जर का शपथ घ्यायची असेल तर सरन्यायाधीश तिथे असतात, पंतप्रधानांना शपथ घ्यायची असेल तर राष्ट्रपती त्यांना शपथ देतात. म्हणजे कोण शपथ देतं यालाही महत्त्व असतं, त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोण करतंय याला महत्त्व होतं. दुसरं, मस्तकी छत्र धारण केलं, महत्त्वाचं आहे. राजा जेव्हा आपल्या मस्तकावरती छत्र धारण करतो याचा अर्थ ज्या भूमीवरती माझं स्वामित्व आहे ते माझ्या छत्रछायेखाली आहे, मी छत्रपती आहे, म्हणून त्यांनी छत्र धारण केलं. हे सार्वभौमत्वाचं लक्षण होतं. तिसरं, त्यांनी नाणी पाडली, शिवराई आणि होन, आणि त्याच्यामध्ये एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती, स्वतःची नाणी पाडली. हे महत्त्वाचं केलेलं आहे. अजून महत्त्वाचं, कालगणना सुरू केली. काय विलक्षण विचार आहे पहा की हे सर्व यवन पातशाह झालेले आहेत, त्यांच्या सर्व कागदपत्रांवरती त्यांची हिजरी कालगणना असते. का म्हणून आमच्या राज्यात आमची कालगणना, याच्या पुढे पत्रांवरती आपली कालगणना असेल. आणि त्या दिवसापासून राज्याभिषेक शक सुरू केलेला आहे. फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे. अजून काय केलं, राज्य व्यवहार कोश निर्माण केला.
शिवाजी महाराजांच्या या गुणाकडे आपण कितीतरी महत्त्वाचं आहे बघितलं पाहिजे. अफजल खानचं पोट कसं फाडलं आणि शाहिस्ते खानची बोटं कशी तोडली ते महत्त्वाचं आहेच आहे, तो पराक्रमाचा इतिहास आहे. पण शिवाजी महाराजांनी हा ग्रंथ जेव्हा रघुनाथ पंडितांना लिहायला सांगितला, त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हणलं आहे की राजांनी मला असं सांगितलं होतं, आपल्या मराठी भाषेवरती यावनी शब्दांचे आक्रमण झाले आहे, आपली भाषा शुद्ध केली पाहिजे, म्हणून तुम्ही मराठी भाषेतला उत्तम दर्जाचा कोश तयार करा. आणि हे सगळे फारसी शब्द आहेत, उर्दू शब्द आहेत, यांना आपल्या भाषेतला प्रतिशब्द द्या. आणि म्हणून त्यांनी कोश तयार केला आहे. आता ज्यापुढे पेशवा नाही म्हणायचं, पंतप्रधान म्हणायचं, किल्ला नाही म्हणायचं, दुर्ग म्हणायचं, प्रत्येकाला आपला शब्द. लक्षात येते का आपल्या? शिवाजी महाराज किती विलक्षण विचार करणारे, सखोल विचार करणारे. मला स्वराज्य पाहिजे, पण स्वराज्यामध्ये जसं राज्य येतं तसं स्वभाषा, स्वपरंपरा, स्वमूल्य, स्वकालगणना, स्वधर्म अशा अनेक स्ವಂचं आपण पालन केलं पाहिजे, जागरण केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. हे त्या शिवाजीराजांना कळतंय. हा किती महत्त्वाचा पैलू आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपली भाषा शुद्ध करण्यासाठी राज्य व्यवहार कोश केला. पत्रांचे मायने बदलले. सगळी पत्र त्याच्या आधी अजरक्तखाने वगैरे अशा काहीतरी शब्दांनी सुरू होणारी असायची की जी समजायचीच नाही. आता शिवाजी महाराज म्हणतायत, अखंड लक्ष्मी अलंकृत करून शिवराज्याभिषेक शके वगैरे अशा प्रकारे ज्याचे शब्द आज आपल्याला कळतील, सगळ्या पत्रांचे मायने त्यांनी बदलले. मंत्रिमंडळाची रचना केली. त्या मंत्रिमंडळांना सगळी संस्कृत नावं दिली अष्टप्रधानांना. आणि अष्टप्रधानांच्या साह्याने आता कारभार सुरू केला. मग याच्यापूर्वी मंत्री नव्हते का? औरंगजेबाच्या अकबराच्या दरबारात मंत्री नव्हते का? काय करतात शिवाजी महाराज? ते सामूहिक जबाबदारीचं तत्व त्याचं पालन करतायत. की मी राजा आहे, मी लढणार आहे, मी पराक्रम करणार आहे, मी सर्वात पुढे आहे, निर्णय घेणार आहे, पण तुम्ही सुद्धा निर्णय घेण्यामध्ये सक्षम असलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाच्या या जे काही त्यांनी नियोजन केलं त्याचा पुढे किती उपयोग झालेला आहे बघा ना. राजाराम महाराज महाराष्ट्रात नव्हते. राजाराम महाराज 8 वर्ष तामिळनाडूतल्या जिंजीमध्ये होते. या ठिकाणी रामचंद्रपंत अमात्य आहेत, ते कारभार करतायत. संताजी धनाजी आहेत, ते कारभार करतायत. म्हणजे राजा नाही तरी राज्य चाललं पाहिजे. दुसऱ्या सक्षम माणसांनी त्याची जागा घेतली पाहिजे. जेव्हा छत्रपती शाहू महाराज स्वतः रणांगणावरती जात नव्हते तेव्हा त्यांचे पंतप्रधान म्हणजे पेशवे यांनी राज्यकारभार आपल्या हातामध्ये घेतला. ज्यावेळेला नंतरच्या काळामध्ये पेशवे त्या योग्यतेचे निर्माण झाले नाही, त्यावेळेला सरसेनापती असणारे महाजी शिंदे आणि कारभारी असणारे नाना फडणीस त्यांनी राज्याचा कारभार घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं अष्टप्रधान मंडळ हे कशा प्रकारे पुढे 100-150 वर्ष सामूहिक जबाबदारीच्या तत्वांनी राज्य सांभाळतंय हे आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी ही आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येते. असा हा शिवाजी महाराजांच्या आपल्याला अनेक गोष्टी याच्यातून पाहायला मिळतात. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हे जे सिंहासन निर्माण केलं, मगाशी मी म्हटलं की राज्याभिषेक कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे. राज्याभिषेक का केला तेही आपण बघितलं, पण या राज्याभिषेकाचे पुढच्या काळात परिणाम काय झाले तेही समजून घेतले पाहिजे. कुणीतरी म्हणेल की 350वा राज्याभिषेक होतोय, त्यात वेगळं काय, कधीतरी होणारच होतं. मित्रांनो, एखादी घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला त्याचं महत्त्व कळेल असं नाही, पण ज्या वेळेला ती घटना घडल्यानंतर 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष, 400 वर्ष होतात आणि मग आपण मागे वळून त्या इतिहासाकडे बघतो, तेव्हा त्या घटनेचं महत्त्व कळतं, कारण त्या घटनेचे परिणाम त्यावेळेला आपल्याला समजलेले असतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, काय परिणाम झाले संपूर्ण देशावरती? कशासाठी राज्याभिषेक केला? लक्षात घ्या, भारतीय समाज व्यक्तिपूजा करणारा आहे, व्यक्तीच्या भोवती केंद्रित होतात. मात्र त्याचा दुसरा परिणाम असा होतो की ती व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते किंवा काही कारणानं थांबते तेव्हा त्यांनी उभं केलेलं कामसुद्धा कोसळून पडतं. शिवाजी महाराजांच्या आधीसुद्धा अनेक मोठी माणसं झालीच की. पृथ्वीराज असेल, कृष्णदेवराय असेल, राणा प्रताप असेल, मोठीच माणसं होती, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरच आहे. पण त्यांच्यानंतर त्यांचं काम का नाही 100, 150, 200 वर्ष चालू राहिलं? कदाचित शिवाजी महाराजांचं अध्ययन करतायत आणि शिवाजी महाराजांनी जाणवत आहे की आज माझ्याभोवती एवढी माणसं आहेत, जीवाला जीव देणारी आहेत, प्रसंगी प्राणार्पण करणारी आहेत,
त्यांच्या निष्ठेबद्दल शंका नाही. पण हा समाज व्यक्तिपूजा करणार आहे. मी शिवाजी शहाजी भोसले, मलाही कधीतरी मरण येणार, मृत्यू अटळ आहे. आणि मग जर का माझा मृत्यू होईल तर मी हे एवढं प्रचंड काम जे बांधून ठेवलेलं आहे एका दिशेने नेतोय, जसे एखादी गवताची बेंडी बांधलेली असते धाग्यानी आणि त्यासारखा धागा कापला गेला तर सगळं गवत उधळून जातं वाऱ्यावरती, तसा हा सगळा महाराष्ट्र ही स्वराज्याची संकल्पना उधळली जाईल. हे होता कामा नये. व्यक्ती येतील, व्यक्ती जातील, महत्त्वाची असते ती संस्था. आणि म्हणून शिवाजी महाराजांना म्हणायचे की मी शिवाजी शहाजी भोसले, आजपर्यंत तुमच्या सर्वांच्या निष्ठा माझ्या पायाशी होता, पण या ठिकाणी मी सार्वभौमत्वाचं हिंदवी स्वराज्याचं सिंहासन निर्माण करतोय. आता तुमच्या निष्ठा या सिंहासनाच्या पायाशी संक्रमित करा. शिवाजी असेल अथवा नसेल, शिवाजीचा मुलगा असेल अथवा नसेल, सिंहासन टिकलं पाहिजे, याची कीर्ती वाढली पाहिजे, याची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, याचं सामर्थ्य वाढलं पाहिजे. हे शिवाजी महाराज करतायत. आणि हे करण्यामध्ये त्यांना जे यश मिळाले ना ते अद्भुत आहे. म्हणजे आजसुद्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पुन्हा पुन्हा अभ्यास केल्यानंतर पुन्हा पुन्हा पण आश्चर्यचकित होतो की हे कसं काय जमलं. पण शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. आणि आजसुद्धा लोकशाहीच्या जमान्यात असूनसुद्धा आपल्याकडे व्यक्तीवरती किंवा घराण्यावरती असणारी निष्ठा किती भयंकर आहे हे आत्ताच्या राजकारणामध्ये बाहेर बघितलं की दिसतं. त्याच्यावरती आपल्याला काही टीका करायची नाही आहे. पण ते 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराज लक्षामध्ये घेत आहेत आणि पहिल्यापासून संस्कार त्यांनी केलेले आहेत. म्हणजे अफजल खान वधाला जेव्हा शिवाजी महाराज निघालेले आहेत तर काही माणसं घाबरली म्हणजे शिवाजी महाराजच्या प्रेमापोटी घाबरली आणि म्हणजे महाराज जाऊ नका, तो अफजल खान फार भयंकर आहे. तर शिवाजी महाराजचे उद्गार आहेत की मी जाणार आहे, त्याला मारणार आहे, जे ठरले त्याप्रमाणे मी करणार आहे. पण पुढचं वाक्य असं आहे, बाबांनो निर्वाणीचं सांगतो, जर या भेटीमध्ये काही दगाफटका झाला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर छोट्या संभाजीला गादीवर बसवा आणि नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचं काम पुढे चालू ठेवा. शिवाजी महाराज सदैव आपल्या समाजावरती संस्कार करतायत. शिवाजी महत्त्वाचा नाही, स्वराज्य महत्त्वाचं. तानाजी मालुसरे गेल्यावर सिंहगड किल्ला घेण्यासाठी लढता लढता तानाजीचा मृत्यू झाला. मग वेगळे पण काय आहे, आत्तापर्यंत जर का एखादा सेनापती मरण पावला तर सैन्य पळून जायचं असं इतिहासात अनेकदा पाहायला मिळतं. पण तानाजीच्या मृत्यूनंतर मराठे तिथं पायारून उभे राहतात आणि सिंहगड जिंकून घेतात. तर तानाजी आम्हाला प्रिय आहे, पण तो मरण पावला म्हणून आम्ही पळून जाणार नाही. हा किल्ला जिंकून घेणं हे आमचं ध्येय आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत आम्ही लढत राहणार. व्यक्तीपेक्षा तत्वांना जास्ती महत्त्व दिलं पाहिजे हे शिवाजी महाराज त्या ठिकाणी शिकवत आहेत. मला कधी कधी असं वाटतं, आता मी शाळेमध्ये शिक्षक आहे म्हणून मला तशा कल्पना सुचत असतील, पण एखादा सायन्स टीचर असतो, तो विद्यार्थ्याची वर्षभर तयारी करून घेतो, त्याला प्रयोगशाळेत नेतो, स्वतः त्याला प्रयोग करायला लावतो, आपण प्रयोग करून दाखवतो आणि नंतर सांगतो की उद्या बोर्डाचा पेपर आहे, तिथे मी असणार नाही, बाहेरचा परीक्षक येणार आहे, तो तुझी परीक्षा घेणार आहे. तर मी जे काही तुला शिकवलं ते उद्या समजेल. आणि मग ते शिक्षक बाहेर जातात आणि दुसरे कोणीतरी परीक्षक त्या ठिकाणी येतात आणि मग विद्यार्थ्याला त्यांच्यासमोर तो प्रयोग करून दाखवायचा असतो. तिथे त्या विद्यार्थ्याची खरी परीक्षा असते. मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी 50 वर्षाची शिकवणी दिली आणि इसवी सन 1680ला शिवाजी महाराज निघून गेले आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे संस्कार किती रुजलेत हे बघण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी दिल्लीचा बादशाह औरंगजेब महाराष्ट्रात आला. 27 वर्ष तो परीक्षा घेत होता आणि 27 वर्ष महाराष्ट्र लढत होता, झुंजत होता, टक्कर देत होता, संघर्ष करत होता. शेवटी औरंगजेब दमला, थकला, पराभूत झाला आणि इथेच मेला. आणि महाराष्ट्र या परीक्षेमध्ये 100% नाही 200% उत्तीर्ण झाला. हे शिवाजी महाराजांचे संस्कार हे आपण समजावून घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं आणि पुढची जी 27 वर्षे आहेत शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची ती फार महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680मध्ये झाला. औरंगजेबाला बातमी कळली. औरंगजेब प्रचंड सैनिक घेऊन दक्षिणेमध्ये उतरला. तुम्ही कल्पना करा की औरंगजेब दिल्लीमध्ये उभा आहे,
एका बाजूला त्याचं राज्य गेलं अफगाणिस्तानापर्यंत, दुसऱ्या बाजूला त्याचं राज्य गेलं बंगाल, बिहार, ओरिसा, आसामपर्यंत. दक्षिण भारत आहे, तिथे 2 बादशाह आहेत, आदिलशाही आणि कुतुबशाही. आणि पलीकडे शिवाजी राजाचं राज्य छोटंसं आहे आणि ते सुद्धा 35 वर्षापूर्वी निर्माण झालेलं आहे आणि तिथला शिवाजी आता मरण पावलेला आहे. आता मी दक्षिणेत जातो आणि मी हे तिन्ही राज्य नष्ट करतो. एकदा काही दक्षिणेतली तिन्ही राज्य नष्ट केली की मग माझे घोडे जेव्हा दिल्लीतून निघतील ते थेट कन्याकुमारीला जाऊन थांबतील, वाटेमध्ये कुठला अडथळाच नाही. म्हणजे संपूर्ण भारत इस्लाममय करण्याचं त्याचं स्वप्न आता साकार व्हायला फार काही अडचण वाटत नव्हती आणि आलाच तो. 27 वर्षाचा संघर्ष आहे, सगळं आता सांगत नाही आहे. एक सांगतो, आदिलशाही किती वर्षाची? 200 वर्षाची होती. औरंगजेबाला निष्ठा करायला किती वेळ लागला? 1 वर्ष. कुतुबशाही किती वर्षाची? 200 वर्षाची. औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला? 1 वर्ष. आणि अवघं 35 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं मराठ्यांचं राज्य, आता त्यांचा शिवाजी नावाचा नेताही मरण पावलेला आहे आणि अगदी तरुण संभाजीराजा तिथे छत्रपती झालेला आहे. हे राज्य नष्ट करायला किती वेळ लागेल? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. आणि 5-6 लाखाचं प्रचंड सैन्य, सत्ता, संपत्ती, शस्त्रास्त्र घेऊन औरंगजेब धडका मारतो या महाराष्ट्रावरती. पहिली 9 वर्ष टक्कर दिली संभाजीराजांनी. शेवटी त्यांना पकडलं, वडू तुळापूरला हाल हाल करून मारलं. ज्यावेळेस संभाजी महाराजांना मारलं 1689ला, औरंगजेबाला केवढा आनंद झाला की शिवाजी गेला आणि त्याचा मुलगा, त्यालाही मी खलास करून टाकलाय, हाल हाल करून मारलाय. आता महाराष्ट्र थरथर थरथर कापेल, पदर पसरेल, भीक मागेल, गुडघे टेकेल. त्याला कळलंच नाही की शिवाजी महाराजांनी काय जादू निर्माण केलेली. 2 प्रकारची माणसं असतात. एखाद्या गुंडाने एखाद्या दुबळ्या मालाला मुस्काडत मारली ना, तो मान खाली करून निघून जातो. पण ज्याचा स्वाभिमान जागा आहे त्याला जर का कोणी मुस्काडत मारली ना, अंगात जी ताकद आहे ते घेऊन तो लढायला तयार होतो. शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचं स्फुल्लिंग असंच चेतवलं होतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र घाबरला नाही, उलट औरंगजेबाचा सूड घेण्यासाठी धगधगायला लागला. औरंगजेबाने रायगडवरती हल्ला केला, रायगड किल्ला पडला, युवराज शाहूराजाला अटक झाली, येसुबाई साहेबांना अटक झाली. 89 साल औरंगजेबाच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचं होतं की संपलं की महाराष्ट्र सुद्धा संपलं, आता मी काही वर्षात दिल्लीला जायला मोकळा. पण तुम्हाला सांगतो, त्याच 89 साली संताजी धनाजी या वीरांनी या तुळापूरला औरंगजेबाची छावणी असताना त्याच्यावरती हल्ला केला आणि औरंगजेबाच्या शामियान्याचे जे कळस आहेत, चांदताऱ्याचे सोन्याचे कळस कापून आणले. आमच्या राजाला मारता काय? आम्ही मुकाड बसणार नाही, तुझ्या शामियान्यावरती आम्ही हल्ला करतो. ही ताकद मराठ्यांनी त्याला दाखवून दिली. आणि तिथेच औरंगजेबाच्या लक्षात आलं, हे मराठी म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. आणि मग मराठी लढतायत. 11 वर्ष पुढे लढलेत. राजाराम महाराजांचा काळ, राजाराम महाराजांचा मृत्यू झाला सिंहगड किल्ल्यावरती इसवी सन 1700 तेव्हा औरंगजेबाला पुन्हा आनंद झाला की शिवाजी गेला, संभाजी गेला, राजाराम गेला, शाहू तर माझ्याच कैद येते, आता कोणी इथे नेताच नाही आहे, आता मला हे राज्य जिंकता येईल. काय झालं? राजा रामाची विधवा झालेली 24 वर्षाची ताराबाई हिने बायकांचं सैन्य तयार केलं आणि त्या बायका रणांगणात जाऊन मोगल सैनिकांना ठोकून काढत होत्या, पण महाराष्ट्र पराभूत होत नव्हता. हे मराठ्यांनी त्यावेळेला इतिहासामध्ये दाखवून दिलं. 7 वर्ष ताराबाईंनी संघर्ष केला आणि गनिमी काव्याची इतकी उत्कृष्ट नीती त्यांनी दाखवली. ताराबाईंची पत्र आहेत त्यावेळेच्या किल्लेदारांना की एखादा मोगल सरदार तुमच्यावरती आक्रमण करेल, तो वेढा घालेल, तुम्ही किल्ल्यावरच थांबा, किल्ला पडू देऊ नका, लढवा. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. कधीतरी असं होईल की किल्ल्यावरच्या धान्याच्या कोठारातलं धान्य संपेल, दारुगोळा संपेल, किल्ल्याचे तड बुरुज ढासळतील. त्यावेळेला खाली जो कोणी सरदार बसला असेल त्याच्यावर चर्चा करा, त्याच्याकडनं पैसे घ्या, 10 लाख घ्या, 8 लाख घ्या, काहीतरी पैसे घ्या, किल्ला त्याच्या ताब्यात द्या, किल्ला सोडून द्या. आणि मग तो मोगल मनुष्य सरदारवरती जाईल, तो किल्ल्याच्या धान्य कोठारात धान्य भरून ठेवेल, दारुगोळ्याच्या कोठारात दारुगोळा भरून ठेवेल, किल्ला कुठे ढासळला असेल, तटबंदी पडली असेल त्याची डागडुजी करेल. हे सगळं लांबून बघायचं. झालं का? पुन्हा हल्ला करायचा, पुन्हा किल्ला ताब्यामध्ये घ्यायचा. मराठ्यांनी हाच उद्योग सुरू केला होता. त्या काळामध्ये एक सिंहगड किल्ला 8 वेळा मोगलांकडे गेला आणि 8 वेळा परत मराठ्यांकडे आला. मराठ्यांनी काय बिझनेस सुरू केला असेल बघा. त्यावेळेला भरपूर पैसा कमवला. सुरुवातीला जेव्हा औरंगजेब आला ना तेव्हा भीती वाटत होती, काय भयंकर आहे औरंगजेब. नंतर भीती इतकी कमी झाली
की शेवटी असं वाटायला लागलं, औरंगजेब म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. आणि त्यावेळी हे मी म्हणत नाही आहे, त्यांच्या लेखकांनी लिहून ठेवलं आहे, खापिकांनी लिहून ठेवलं आहे की हे मराठे त्यांच्या देवाकडे अशी प्रार्थना करतात, औरंगजेबाला भरपूर आयुष्य मिळू दे आणि त्याला महाराष्ट्रामध्येच राहण्याची बुद्धी लागू दे. का तो इथं आहे, आम्हाला धान्य कमी पडलं त्याच्यावरती हल्ला करतो घेऊन येतो, आम्हाला दारुगोळा कमी पडला त्यांच्या सैन्यावरती हल्ला करतो घेऊन येतो. आणि त्यामुळे अशीच मराठी प्रार्थना करत आहेत. आणि दुसरीकडं औरंगजेब जेव्हा 90 वर्षाचा बादशाह झाला तर त्याचे जे शहजादे होते ते आता 60-65 वर्षाचे झाले होते. ते म्हणायला लागले आमचा बाप मरणार कधी आणि आम्ही बादशाह होणार कधी. आणि म्हणून मोगल शहजादे त्यांच्या अल्लाकडे प्रार्थना करत होते, इसको लवकर उठाव, हा मेल्याशिवाय आम्हाला बादशाह होणार येणार. आणि हे सगळं औरंगजेबाला कळत होतं बरं का. आणि औरंगजेबाने मरताना लिहून ठेवले, काय माझं दुर्दैव आहे, म्हणजे अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा मी शहनशाह आहे खरा, पण माझे शत्रू मला जास्ती आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतात आणि माझी मुलं माझ्या मरणाची प्रार्थना करतात, यापेक्षा माझं दुर्दैव ते कुठलं. आणि अशा प्रकारे अत्यंत दुःखद अशा मनस्थितीमध्ये अखेर 1707 नगरच्या जवळ भिंगार या ठिकाणी औरंगजेब खलास झाला, औरंगजेब मरण पावला. पण मी असं म्हणणार नाही औरंगजेब मेला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की औरंगजेबाला आम्ही 27 वर्ष मराठ्यांनी खेळवत शेवटी याच महाराष्ट्राच्या भूमीत 6 फूट बाय 2 फूट एवढी दफन करण्याची जागा दिली आणि त्याला महाराष्ट्राच्या भूमीत कायमचा गाडला, त्याला दिल्लीला परत जाऊ दिला नाही. हे शिवाजी महाराजांनी केलेल्या संस्काराचं सामर्थ्य होतं. फार अप्रतिम असं वर्णन कवींनी केलेलं आहे. फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची, शत्रूला इथे फक्त गाडण्यासाठी आमची जमीन मिळेल, फक्त शत्रूला मढे गाडण्या जमीन मिळते आमची, काळाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, अशी ही जात मराठी आमची, पाच चाळून पाने अमुच्या इतिहासाची, पाच चाळून पाने अमुच्या इतिहासाची. असा तो इतिहास आहे. काय झालं या 27 वर्ष मराठी जे लढलेत ना, सोपं नाही आहे. मी पुन्हा शब्द म्हणतोय 27 वर्ष. एक व्हिएतनाम हा एक देश असा होता की ज्यांनी अमेरिकेबरोबर प्रदीर्घ संघर्ष केला. हा जगातला एक फार मोठा इतिहास आहे. त्याच्या बरोबरीनं जर का दुसरं जगातला प्रदीर्घ काळ संघर्ष म्हणून जर का नाव घ्यायचं असेल तर ते महाराष्ट्राचं घेतलं पाहिजे. 27 वर्ष आपण महाराष्ट्रात लढतोय, हार मानत नाही. आणि हे आपण समजावून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं खरं यश इथं आहे. प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना एकाने म्हणलंय, रामाचा जन्म केव्हा झाला असं कवीने प्रश्न विचारला आणि त्यांनीच उत्तर दिलं, रावणाचा वध झाला तेव्हा रामाचा जन्म झाला. आता आपल्या मनात इथे असं कसं काय? त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा राम खरा जन्माला आला कौशल्याच्या पोटी तो तुमच्या आमच्यासारखा सामान्यच होता, पण गेली 5000 वर्ष तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावरती जो राम आहे ना, तो केव्हा जन्माला आला? जेव्हा त्यांनी रावणाचा वध केला तेव्हा. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने केव्हा यशस्वी झाले? त्यांच्या मृत्यूनंतर जो लढा मराठ्यांनी दिला ते शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं यश होतं. ते शिवाजी महाराजांनी केलेल्या संस्काराचं फळ होतं. हे आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि मग एकदा औरंगजेब मृत्यू पावल्यानंतर आता मराठ्यांना कोण अडवेल? आणि मग मराठे जे निघाले, मग बाळाजी विश्वनाथ भट असतील, बाजीराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, माधवराव पेशवे असतील, शिंदे, होळकर, गायकवाड, पवार अनेक घराणी ही त्या काळात निर्माण झाली. आणि त्या काळामध्ये हे जे मराठे निघाले, एका हातामध्ये झेंडा आहे, एका हातामध्ये तलवार आहे, भीमतडी तट्टावरती मान टाकलेली आहे. त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली, त्यांनी अटकेवरती झेंडे लावले आणि अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत विशाल साम्राज्य त्यांनी निर्माण करून दाखवलं. शिवाजी महाराज असं म्हणाले होते त्यांच्या काळामध्ये, मला काय करायचं आहे? त्यांचं अहत तंजावर ते तहत पेशावर एक राज्य निर्माण करायचे. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या पहिल्या तटापर्यंत एक राज्य निर्माण करायचे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. तंजावरला ते गेले होते त्यांच्या हयातीमध्ये. पेशावरला मराठे पोचायला 1758 हे वर्ष यावं लागलं. आणि 1758ला मानाजी पायगुडे ज्या वेळेला अटकेच्या किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवत असेल, केवढा आनंद.
सावरकर त्यावेळेला असं म्हणतायत, ऐका ऐका हिंदू मात्र हो, वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगवून सूड जिंकिले जेत्याला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला. आम्ही अटकेवरती पोचलो होतो. इतकंच नाही, नंतर पानिपतचं युद्ध झालं, विलक्षण युद्ध आहे. 1,00,000 मराठे त्या युद्धामध्ये कामी आले. महाराष्ट्रातल्या सुवासिनींच्या कपाळावरचं कुंकू यमुनेच्या काठावरती उधळलं गेलं. पण पानिपतला आम्ही संघर्ष केला, आम्ही हरलो, पण आम्ही लढलो. आणि त्या लढल्याचा मेसेज असा गेला की त्याच्या आधी 5,000 वर्ष हिंदुस्थानावरती जी खैबर खिंडीतनं आक्रमणं होत होती, तिकडे असा संदेश गेला होता, जाऊ नका भारतामध्ये, तिकडे मराठे नावाचे तिखट लोक राहतात, ते एक वेळ महाराष्ट्राची काळजी घेणार नाहीत, पण सगळ्या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी ते छातीवरती घाव झेलायला पुढे येतील, असे मराठी तिथे राहतात. ही बातमी जगभर गेली होती. आणि नंतर पानिपत नंतर एकही आक्रमण खैबर खिंडीतून भारतावरती झालं नाही. हे त्या पानिपतच्या युद्धाचं सामर्थ्य होतं. आणि मित्रांनो, पानिपतच्या युद्धानंतर पुढच्या 10 वर्षात मराठे पुन्हा दिल्लीला गेले. दिल्लीवरती 72 साली पुन्हा भगवा झेंडा फडकवला. इतकंच नाही, शेवटचं सांगतो, महादजी शिंद्यांचा काळ आहे. महादजी शिंद्यांच्या काळामध्ये नजीब खानचा नातू गुलाम कादिर यांनी दिल्लीच्या बादशाहावरती आक्रमण केलं. बादशाहाला सिंहासनानं खाली ओढलं, त्याचे डोळे फोडले. ही बातमी बादशाहाने महादजी शिंदेला सांगितली आणि त्याला सांगितलं, महादजी तू तर या गादीचा संरक्षक, आणि पहा माझी काय अवस्था केली, माझे डोळे फोडले. महादजी म्हणलायचा सूड मी उगवतो. आणि महादजी शिंदेनी त्या गुलाम कादिरचा पाठलाग केला, त्याला पकडलं, त्याला फरफट ताडलं, त्याचे डोळे फोडले, त्याला मारला आणि बादशाला सांगितलं मी सूड उगवलेला आहे. बादशाह प्रसन्न झाला आणि बादशाने विचारलं, महादजी तुला काय पाहिजे? बादशाह विचारतोय हिंदुस्थानचा, तुला काय पाहिजे? महादजीने सांगितलं, मला काय पाहिजे, एकच द्या, या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तुमचा हिरवा झेंडा फडकतोय मोगलांचा, त्याच्या शेजारी आम्हाला आमचा भगवा जरीपटका फडकवण्याची परवानगी द्या. आणि तुम्हाला सांगतो, महादजींनी सांगितल्यामुळे 15 वर्ष दिल्लीवरती भगवा झेंडा फडकत ठेवलेला होता. 15 वर्ष भगवा झेंडा होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या विलक्षण स्वराज्यातून आपण हे सगळं निर्माण करून दाखवलेलं होतं. आणि म्हणून या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये ही सगळी बीजं आपल्याला पेरलेली दिसतात. आज या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो. आणि म्हणून हे सर्व करत असताना लक्षात घेतलं पाहिजे, शिवाजी महाराजांचा तो संदेश, व्यक्ती येतील व्यक्ती जातील, महत्त्वाचे असतो ते संस्था, महत्त्वाचा असतो तो विचार. गौतम बुद्धांनी सांगितलं होतं, बुद्धम शरणं गच्छामी, बुद्ध महत्त्वाचे आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, धम्मम शरणं गच्छामी, बुद्धांच्या बरोबर तत्त्वज्ञान तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तिसरा मुद्दा, संघम शरणं गच्छामी, याचा अर्थ ते तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्याची जी संस्था असते, संघटना असते, ती सुद्धा महत्त्वाची आहे. शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये आपल्याला सांगतायत की महत्त्वाचं असतं ते राष्ट्र नावाची कल्पना महत्त्वाची असते. औरंगजेबाला कळत नव्हतं की आदिलशाही आणि कुतुबशाही मी एकेका वर्षात नष्ट करतो, मराठ्यांच्या राज्यात असं काय आहे? यांचा राजा मी हाल हाल करून खलास केला, यांची राजधानी मी घेतली, यांचं सोन्याचं सिंहासन मी जाळून टाकलं, तरी मराठी लढतायत, गावागावातून लढतायत, लहान लहान मुलं लढतायत, महिला लढतायत, सगळेच लढतायत, राजा नसताना लढतायत. काय जादू आहे? औरंगजेबाला कळलंच नाही शिवाजी महाराजांनी काय केलं. एका व्यक्तीमध्ये त्यांनी राज्य निर्माण केलं नव्हतं, केवळ रायगड किल्ला आणि रायगडच्या सिंहासनामध्ये त्यांनी राज्य नव्हतं, तर शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, हा विचार जो स्थापित केला होता ना, तो खरा राज्याभिषेक होता. आणि तो इतका महत्त्वाचा होता, राजा असो अथवा नसो, राजधानी असो अथवा नसो, सिंहासन असो अथवा नसो, आम्ही लढणार, कारण हे राज्य आमचं आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर मोरोपंत पिंगळे कुठल्या तरी किराणा मालाच्या दुकानामध्ये वाणी कामाची यादी करत बसला असता, आणि हंबीरराव मोहिते कुठल्या तरी बादशाच्या दरबारामध्ये मुजरा करत बसला असता,
पण हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सरसेनापती होतात आणि मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होतात. इथली सामान्य माणसं उच्च पदावरती जातात, कारभार करतात. दाखवून दिलं शिवाजी महाराजांनी आपण राजा बनू शकतो, आपण सिंहासन निर्माण करू शकतो, आपण राज्यकारभार करू शकतो, आपण रयत सुखी करू शकतो. अरे मोगल मागोल कोण मोगल, आपण टक्कर देऊ शकतो आणि अवघा हिंदुस्थान आपण स्वतंत्र करू शकतो. याचीच भीती औरंगजेबाला होती. कधी कधी असं वाटतं की औरंगजेबाचं एवढं विशाल साम्राज्य होतं, एवढंसं शिवाजी महाराजांच्या राज्याने असं काय नुकसान होणार होतं, राहिलं असतं कोपऱ्यात तर राहू नका. पण औरंगजेबाला कळत होतं हे राज्य आकाराने छोटं आहे, पण ही ठिणगी आहे. या ठिणगीमध्ये वणवा निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि पहा, हा शिवाजी तिकडे उभा आहे, आसाममध्ये त्याची प्रेरणा घेऊन लाचित बडफुकन उभा आहे, या बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेला उभा आहे. अशा प्रकारे जर का शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊन या भारतामध्ये अनेक हिंदू वीर असे उभे राहिले आणि त्यांनी स्वातंत्र्याचा संग्राम मांडला, तर माझं आणि माझ्या पूर्वजांचं सगळा भारत मोगलांचा करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न तुकडे तुकडे होऊन विभाजित होईल. आणि म्हणून मला हे शिवाजीचं राज्य नष्ट करायला पाहिजे, म्हणून त्यांनी अथक परिश्रम केले, पण ते त्याला जमलं नाही. आणि शिवाजी महाराजांनी यश मिळवून दाखवलं. हे यश किती महत्त्वाचं होतं तुम्हाला सांगतो. भारत स्वतंत्र झाला, वल्लभभाई पटेल गृहमंत्री बनले, अनेक संस्थानिक त्यांना परत विलीन करून घ्यायचे होते. भारतामध्ये जवळजवळ 550 संस्थानिक होते, छोटे छोटे राजेच म्हटलं पाहिजे ना. लक्षात घ्या, या 550 संस्थानिकांपैकी जवळजवळ 90% संस्थानिक हिंदू होते. हे कसं काय घडलं? जर काय देशावरती 400-500 वर्ष मोगलांचं राज्य होतं, तरीसुद्धा एवढे हिंदू संस्थानिक कसे निर्माण झाले हे आपण समजावून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी नेमकं काय निर्माण केलं होतं? शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं, त्याचं काय परिवर्तन भारताच्या इतिहासात झालं? हिंदूंवरती अन्यायकारक असा मोगलांनी लादलेला जिझिया कर रद्द झाला. हिंदूंच्या मंदिराची विटंबना थांबली. वर्षानुवर्ष बंद पडलेले सण उत्सव यात्रा जत्रा पुन्हा सुरू झाले. गुलामगिरीची पद्धत बंद झाली. शिवाजी महाराजांनी या देशात आम्हाला सन्मानानं जगायला शिकवलं. हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये झाला होता. आणि म्हणून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण यांचं जेव्हा भाषण झालं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेला, त्यांचं वाक्य असं आहे, शिवाजी महाराजांचं महत्त्व ते एका वाक्यात सांगतात. तसं म्हणतात, जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सरहद्द शोधायला आपल्याला लांब जावं लागलं नसतं, पाकिस्तानची सरहद्द तुमच्या आमच्या दारात आली असती. अर्थ आपल्या लक्षात येतो. कविभूषण वेगळं काय म्हणतो, अगर शिवाजी न होतो तो सुन्नत होती सबकी. हे शिवाजी महाराजांनी परिवर्तन या संपूर्ण देशात करून दाखवलं होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या देशातल्या या सर्व लोकांचा आनंदाचा उत्सवाचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात आपण साजरा केला पाहिजे. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये राष्ट्रभक्तीचं जागरण केलं होतं, ते आपण करू शकतो आहोत का असा आपण विचार केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण या राज्याभिषेक दिनाचं स्मरण केलं असं होऊ शकेल. या ठिकाणी माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो आहे आणि समारोप करताना कवीनं जे उद्गार काढलेले आहेत शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं महत्त्व सांगताना ते उद्गार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. काय म्हणतात ते? तसं म्हणतायत शिवाजी महाराजांच्या सिंहासनाबद्दल, यह सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ यह धर्मराज का, पुलकेशी विक्रमादित्य का, शाली वाहन चंद्रगुप्त का, पोरस अशोक पृथ्वीराज का, गुरु गोविंद राणा प्रताप का, परंपरा के पौरुषता का महापराक्रमी राजा था. दुर्ग दुर्ग दक्खन के गाये आज हमारे राजा आए, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का शुभ मंगल दिन आया था. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रभक्त शिवराया था, शिवराया था.